भारतवर्ष एक सोन्याची खाण. या सुवर्णभूमीवर अनेक परकी आक्रमणांच्या टोळदाडी आल्या आणि एका भयानक तांडवाला सुरुवात झाली. चहूबाजूंना दैन्य, गुलामी, यादवी यांच्या अंधकारानं घेरलं होतं. नैराश्याचंही आता कडेलोट झाला होता. अशा वेळी सह्याद्रीच्या कुशीत सूर्याहून तेजस्वी एक तारा जन्माला आला, ज्याचं नाव होतं शिवाजी शहाजी भोसले. आता शिवाजी महाराजच प्रजेचं बळ होते आणि महाराजांचे बळ होते त्यांचे मावळे, त्यांचे सरदार बाजीप्रभू देशपांडे, यसाजी कंक, दादासाहेब नरसप्रभू, नूरखां बेग आणि त्यांचा सर्वात लाडका, सर्वात पराक्रमी त्यांचा उजवा हात, कोकणच्या मातीत कसलेला उमरटचा मर्द मराठा सुभेदार तानाजी मालुसरे. धर्मानं विश्वासाला जन्म दिला आणि तालमीनं साहसाला. मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या पात्यानं मुघल साम्राज्याचे तुकडे करायला सुरुवात केली आणि बघता बघता 40 किल्ल्यांवर भगवा फडकत स्वराज्य स्थापनेला सुरुवात झाली. मराठ्यांची ही विजयी घोडदौड दिल्लीला रास नाही आली. भगव्याला आलमगीरची नजर लागली. मिर्जा राजे, एक चूहा आपकी नजरों के सामने शाही परचम को कुतर रहा हो तो आप क्या करेंगे? उसका खात्मा आलेजा. धूर्त आलमगीरनं एक खूप मोठी खेळी खेळली. एका हिंदूच्या विरुद्ध एका हिंदूलाच उभं केलं. युद्धनीतीत हत्तीचं बळ राखून असलेला मिर्झा राजे जयसिंग 80,000ची फौज घेऊन दख्खनमध्ये दाखल झाला. एकीकडे अवाढव्य मुघल सैन्य तर दुसरीकडे फक्त मूठभर मावळे. स्वराज्याच्या चेहऱ्यावर प्रथमच चिंता दिसू लागली. मिर्झा राजेंनी दख्खनमध्ये पोहोचताच मराठ्यांच्या किल्ल्यांना वेढे घातले. तोरणा, पुरंदर, टिकोणा आणि कोंढाणा. आणि त्यावेळी कोंढाण्यावरती स्थानस्थ होत्या स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ म्हणजेच आऊसाहेब. हे भवानी, जगत जननी, दुःख नाशिनी, शक्ती शिवानी, आता तूच सांग, मराठ्यांचं स्वराज्य जिवंत राहील की या दुश्मनांच्या हातानं राख होईल? स्वराज्याचं भविष्य अनिश्चिततेच्या छायेनं ग्रासलं होतं. मावळ्यांपेक्षा तलवारीच जास्त बनल्या होत्या. दोन्हीकडून कुठलीही उकल होत नव्हती. जेव्हा शत्रूला हरवू शकत नाही आणि स्वतःची हार मान्य नाही, तेव्हा एकच मार्ग शिल्लक राहतो. तर खलिता पाठवा मिर्झा राजेंना, म्हणावं आम्ही स्वतः येतोय. मुघलांच्या छावणीमध्ये जायचं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात आपली मान देणं. पण स्वराज्याच्या शिलेदारांना आपल्या प्राणांची पर्वा होतीच कुठे? पुरंदरच्या तहामध्ये कोंढाणा तर हातचा गेलाच, पण आग्र्यामध्ये राजेही नजरकैदीत अडकले. स्वराज्य आपलं नाक आणि दोन्ही हात गमावून बसलं. कोंढाणा स्वराज्याचं नाक होतं आणि दख्खनवर लक्ष ठेवणारी नजर. कोंढाण्यावरती ताबा म्हणजे दक्षिण भारतावर ताबा. दिवसा ढवळ्या मुघलांच्या डोळ्यात धूळ फेकून शिवाजी राजे राजगडावर परत आले. आणि तेव्हा एक गुप्तहेर बातमी घेऊन आला. मुजरा स्वीकारावा महाराज. तरकीब खान ते त्र्यंबकराव, खूप मोठी जोखीम घेतली त्र्यंबक. बातच तशी आहे राजे. जशी उत्तरची राजधानी दिल्ली, तशी दक्षिणची राजधानी कोंढाणा बनवू पाहतो आहे आलमगीर. आणि त्यासाठी 2,000ची फौज देऊन तो उदयभान राठोडला किल्लेदार बनवून पाठवत आहे. उदयभान नाव तर मुघल नाही. वय 35 वर्ष, खतरनाक आहे. आणि वरून आलमगीरचा भरोसा हासिल आहे. पण आलमगीर तर आरशावर पण भरोसा नाही करत. खरंय राजे.
हम मुकम्मल हिंदुस्तान फतेह करने का इरादा रखते हैं। चाहते हैं कि दखनी सरजमीन को मुगलिया परचम से ढक दें और इस अजीम शान फतेह का सहरा उदयभान हम तुम्हारे सर बंधा देखना चाहते हैं। जिस तरह उत्तर हिंदुस्तान का पाया तख्त है दिल्ली, उसी तरह दक्खन हिंद का पाया तख्त होगा गोंधाना। हम तुम्हारी जानिसारी और वफादारी से बेहद खुश हैं। इसीलिए हम तुम्हें गोंधाना का किलेदार बनाते हैं। कोंढाणा जिंकणं इतकं आसान नाहीये गुजर. ही कामगिरी आम्ही स्वतः करणार. नाही राजे, लाख मेले तरी 72, पण लाखांच्या पोशिंदाराला काही न होवो. एक अजून शिलेदार आहे जो ही कामगिरी फत्ते करू शकतो. या सुभेदार तान्हाजी मालुसरे. नक्कीच तो भरोशाची तलवार आहे, पण आत्ता आम्ही त्याला नाही पाठवू शकत. का नाही राजे? ज्याच्या घरामध्ये मुलाच्या लग्नाची निमंत्रणं लिहिली जात आहेत, आम्ही त्याला मृत्यूची होळी खेळण्याचं निमंत्रण नाही देऊ शकत. इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच त्याच्या घरी आनंदाचा क्षण आलाय. महाराज, सुभेदार तानाजी मालुसरे आले आहेत. आमंत्रण द्यायलाच आला असणार. लक्षात ठेवा, तान्याला मोहिमेचा पत्ता लागता नाही. जसं जसं स्वराज वाढतंय, तुम्ही पण वाढताय हो तानाजी. विचार करा, जेव्हा पूर्ण हिंदुस्तान आपला होईल तेव्हा काय होईल? शेलार मामा, काय सूर्याजी? राजे, अरे देवा रे देवा, आपण दरवाज्यावर आलात आहो साहेब. पुत्र आपल्या पाल्याला घेऊन निमंत्रण द्यायला आला असेल तर आईची माया वाट कशी पाहिल? शिवबा, तुम्ही तर म्हणालात जंगलातून सिंह आलाय, पण आम्हाला तर वाटतं कालवश तुमचं बालपणच परतून आलंय. अरे, ज्या कामासने आलो होतो ते तर पूर्ण करून घेऊ. पुऱ्या परिवारासंग लग्नाला नक्की यायचं. यशस्वी भव. जगदंब. आता फडकावा भगवान अन करायला आधी लगीन गोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. जीत स्वराज्याची होणार, सत्याची होणार, आपल्या समध्यांची होणार. हर हर महादेव.
समध्यासनी आपली आपली कामगिरी याद आहे. तात्या शिरू घोरपडे भावाने 50 मावळं साथीला घेऊन या द्रोणागिरीच्या कड्यानं वर जाणार. जे दुसऱ्यांना नामुमकिन आहे ते आपण करून दाखवणार. म्हणून या 300 मावळा संघ कल्याण दरवाजावर इंतजार करणार. आणि म्या चोर रस्त्यानं वर जाऊन कल्याण दरवाजा खोलणार. कब्जाची निशाणी, कोकिळेचा आवाज, खत्र्याची घंटी, हे गिद्धाचा आवाज. माझा नाही, घुबडाचा आवाज. जसं मातीच्या प्रत्येक कणात एक पर्वत असतो, प्रत्येक बीमध्ये एक जंगल, प्रत्येक तलवारीत एक सेना, तसंच प्रत्येक मराठा दडला हाय लाख मराठा. ही आपली आखरी बातचीत. आता आपली भेट कोंढाण्यावर. घोरपडे बंधूला बोला. परगट्टे किल्ल्यावर चाल करून आले आहेत. दुश्मन के वार कर हौसलों को जीत है, टुकड़े हजार कर नाच के मौत का जीत की तुम बना जीत का गुमान कर प्रहार कर देश पर प्रहार है गुमान कर घमंड कर प्रचंड कर तांडव सा युद्ध कर भयंकर. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम 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 घ्यावा, आमुचा राम 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 घ्यावा. समर्थ मराठा तानाजी गड आला पण सिंह गेला. सिंह परी झुंज त्यान दिली, वार किती झाले छातीवरी, स्वराज्य रक्षण. लाखोंचा पोशिंदा त्या दिवशी ढसाढसा रडला होता. कोंढाणा जिंकून तानाजी आज भगव्यात सामावून गेला होता. पूर्ण हिंदुस्थान काबीज करण्याचं औरंगजेबाचं स्वप्न आता फक्त एक स्वप्नच राहून गेलं होतं.